तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये गावाला येऊन कसं वाटतंय? तर बघू शकता आता संध्याकाळच्या पारी आम्ही सगळे आता क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे। आमचं हे वानखेडे स्टेडियम आहे जिथे आम्ही लहानापासून क्रिकेट खेळत आता मोठे झालो आहे। बघू शकता आपले एवढे सगळे प्लेयर इथे जमा झालेत, सगळे मुंबईवरून आलेले आहेत। मुंबईवरून आल्यानंतर आज आम्ही संध्याकाळचे क्रिकेट खेळण्यासाठी येतो आणि तुम्ही बघू शकता कोकणामधील संध्याकाळची जी काही दृश्य असतो तो एकदम बघण्यासारखा असतो। सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत इथे क्रिकेट खेळण्यासाठी आम्ही असे जमतो। आता कसं तर आता पाऊस आलेला आहे। जाऊ 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 तू जाऊ तू जाऊ मस्त पाऊस आलेला आहे। आता पावसामध्ये आम्ही क्रिकेट खेळतोय। तर आपला व्हिडिओ काढतोय। क्रिकेट खेळल्यानंतर आम्ही पाय वाटेने घरी चाललेलो आहोत। तुम्ही बघू शकता आपले प्लेयर मे महिन्यामध्ये असे मुंबईकर आल्यानंतर आम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा क्रिकेट खेळतो। बघू शकता आपले प्लेयर गावचे आणि आता पाऊस पडला त्यामुळे तुम्ही निसर्ग सौंदर्य सुद्धा बघू शकता। खूप सुंदर असं निसर्ग सजलेला आहे, हिरवगार। हा आमचा निवाचा माळ आहे। बघू शकता आमचे गावचे सरपंच इथे बसलेले आहेत पावसाळ्यामध्ये। तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये गावाला येऊन कसं वाटतंय? आता खूप पाऊस पडला होता त्यामुळे आम्ही पावसामध्ये क्रिकेट खेळलो। आता तुम्ही बघू शकता सगळीकडे गारवा झालेला आहे। क्रिकेट खेळून ओरडून ओरडून आता घसासुद्धा माझा बसलेला आहे। आता घरी जाऊन मस्तपैकी आज आमच्या वाडीमध्ये हळदीचा कार्यक्रम आहे, तिकडे सुद्धा आम्हाला डान्स वगैरे करायचा आहे, जेवण वगैरे आहे। तर आजच्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवेन।